पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। परिणाम एकत्वात् वस्तुतत्वम्। कैवल्यपाद सूत्र क्रमांक 14। काल आपण सत्कार्यवादाचं स्वरूप पाहिलं। कार्य म्हणजेच परिणाम, इफेक्ट। कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर ते सत म्हणजे अस्तित्वात होतं, त्याची अभिव्यक्ती झाली, त्याचा आविर्भाव कृतीच्या द्वारे झाला। कार्य नसतंच कारणात तर तिथून ते कधीच उत्पन्न झालं नसतं। जसं की वाळूतून तेल कधीच उत्पन्न होत नाही, कारण ते त्यामध्ये नसतंच।
पण तिळामध्ये तेल असतं कारण तेल रूपी कार्य तिळ रूपी कारणामध्ये अगोदरच अस्तित्वात असतं. हा सत्कार्यवादाचा सिद्धांत. काल आपण वस्तूच्या निर्मितीच्या संबंधाने आपण पाहिला की वस्तू निर्माण होण्याच्या अगोदरही ते अव्यक्त असतं आणि नाशानंतरही अव्यक्त असतं. वर्तमान काळात त्या वस्तूचे गुणधर्म अभिव्यक्त होतात. जसं की मातीपासून निर्माण झालेला घट हा उंच आहे, गोल आहे, लांबकोळा आहे, असे विविध धर्म त्यामध्ये प्रतीतीला येतात. पण उत्पन्न होण्याच्या पूर्वी ते धर्म सुप्त रूपाने असतात, नाशानंतरही ते सुप्त असतात आणि मधल्या काळामध्ये ते अभिव्यक्त होतात. हा सगळा विचार आपण काल पाहिला. आणि हे पाहता पाहता आपण हे पण पाहिलं, जगातले सगळे पदार्थ हे गुणात्मक आहे. म्हणून गुणात्मानः असा शब्द प्रयोग पाहिला. ते व्यक्त सूक्ष्म गुणात्मानः. गुण असं म्हटले की त्रिगुण आहेत, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. जगातले सगळे आणि सगळे पदार्थ हे त्रिगुणात्मक आहे. ही निर्मिती कशी झाली तर काल आपण पाहिलं होतं, त्रिगुणात्मक ही प्रकृती आहे. प्रकृतीपासून महत्त्व निर्माण झालं, महत्त्वापासून अहंकार, अहंकारापासून एकादश इंद्रिय, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत हे आणि पंचमहाभूतापासून तुम्ही आम्ही सगळी सृष्टी ही प्रकृती ही कशी आहे, हे त्रिगुणात्मक आहे. गुणांचीच अभिव्यक्ती म्हणजे तुम्ही आम्ही आहोत, असा हा सगळा भाग सांगितला. कालही आपण विचार करताना सूत्राच्या संबंधाने आणखी दार्शनिक विचार पाहिला. तसा आज सुद्धा हे सूत्र समजून घेताना समोर एक दार्शनिक कोणीतरी आहे आणि त्या अनुषंगाने हा विचार चालला आहे असं लक्षात घ्यावं लागतं. काल आपण पाहिलं की आरंभवाद हा नैयायिक दर्शनांचा आहे. त्यांनी मानलं होतं की कार्याला आरंभ हा नवीन होत असतो, म्हणून त्यांनी आरंभवाद मानला. पण सांख्य आणि पतंजली हे म्हणतात की नाही, कार्य नवीन आरंभ होत नाही, फक्त त्याचा आविर्भाव होतो. ते कार्य अगोदर सत्रूपाने अस्तित्व रूपाने असतं. हा सत्कार्यवाद झाला. आज आपल्यासमोर दुसरे एक दार्शनिक आहेत आणि त्यांच्या संबंधाने आपल्याला विचार करायचा आहे. कोण आहे ते दार्शनिक, त्याचा आपण विचार करणार आहोत. ते दार्शनिक आहे बौद्ध. कसं आहे ते आपण क्रमक्रमाने पाहू. पहिल्यांदा सूत्र, परिणाम एकत्वात वस्तुतत्वम. सगळे पदार्थ जर त्रिगुणात्मक आहे असं आपण पाहिलं, मग शब्दाचा प्रयोग कसा केला, त्रिगुणात्मक, 3 गुणात्मक आहे. मग सगळे पदार्थ जर त्रिगुणात्मक आहे तर प्रत्येक गुणाचा परिणाम हा भिन्न भिन्न आहे. जसं मातीचा परिणाम हा घट आहे, सोन्याचा परिणाम अलंकार आहे, तंतूचा परिणाम वस्त्र आहे. म्हणजे त्याचं एक एक कारण आणि त्या एका एका कारणाचा एक एक परिणाम. म्हणजे आपण वस्तू पाहतो त्याला आपण परिणाम पण म्हणतो. जसं एका मातेचा परिणाम एक घट, एका सोन्याचा परिणाम एक अलंकार,
एका तंतूचा परिणाम म्हणजे तंतू समुदायाचा परिणाम वस्त्र. मग एका एका वस्तूचा परिणाम एक एक होतो. मग तुम्ही तर 3 गुण मानतात आणि त्याचा परिणाम एक मानतात, असं कसं काय? परिणाम एकत्वात वस्तुतत्वम. सत्वादी सत्वगुण, रजगुण, तमोगुण ह्या तिन्ही गुणांचा मिश्रणाचा एक परिणाम. आणि म्हणून परिणित होणारा पदार्थ हा एकच आहे. वस्तुतत्वम म्हणजे एक वस्तुतत्वम असं तुम्ही सिद्ध करतात. असं कसं काय बरं हे? मग सत्वगुणाचा परिणाम वेगळा आहे, रजगुणाचा परिणाम वेगळा आहे, तमोगुणाचा परिणाम वेगळा आहे. प्रत्येक गुणाचं गुणवैशिष्ट्य वेगळं आहे. मग असं असताना 3 गुण मानायचे आणि त्याचा परिणाम एक मानायचा, असं कसं? हे अनुभवाच्या विरुद्ध, तर्काच्या विरुद्ध वाटू शकतं. हो, वाटू शकतं. पण सूक्ष्म विचार केला नाही तर काय सूक्ष्म विचार करायचा आहे? तर गुणांचा जेव्हा परिणाम होतो तेव्हा ह्या 3 गुणांचा परिणाम होताना यामध्ये अंगी अंगभाव असतो. तर पुन्हा अंगी अंगभाव काय आहे? तर मुख्य एक गुण असतो आणि त्याला सहकारी 2 गुण असतात. त्याला मुख्य आणि गौण असा अर्थ म्हणतात. जसं अग्नी हा एक आहे, पण वात आणि तेल हे त्याचे सहकारी 2 साधनं असल्यामुळे ह्या तिन्हींना मिळून आपण एकच दिवा म्हणत नाही का? हो. यामध्ये अग्नी हा अंगी म्हणजे मुख्य भाग आहे, तर वात आणि तेल हे त्याचे गौण सहकारी साधन असल्यामुळे या तिन्हींना मिळून जसा एकच परिणाम आपल्याला प्रत्यक्ष प्रतीत होतो, तसं सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण हे 3 जरी भिन्न भिन्न असले पण परिणाम होताना एका गुणाचा मुख्य परिणाम आणि 2 गुणाचे परिणाम हे त्याला सहाय्यभूत होतात. जसं की आपण आत्ताच पाहिलं, प्रकृती, महत, अहंकार आणि त्यानंतर पंचतन्मात्रा, पंचमहाभूत, इंद्रिय वगैरे वगैरे मानले. त्यानंतर मग अन्न तयार होतं सगळं सृष्टीच्या प्रक्रियेप्रमाणे. अन्न हे तमगुणात्मक आहे. मग ते अन्न खाल्ल्यानंतर झोप येते, हा तमगुणाचा परिणाम आहे. पण अन्न खाल्ल्यानंतर एक प्रकारची शक्ती, ऊर्जा येते, मनुष्य क्रिया करायला लागतो, हा कोणाचा परिणाम आहे? हा रजगुणाचा की नाही? त्याप्रमाणे जर भुकेलेल्या माणसाला काही आठवायला सांगितलं, काही आठवत नाही, पण एकदा की जीवन तृप्त झाला, हा आता आठवलं, म्हणजे आठवणं हे ज्ञान झालं, हे सत्वगुण झाला. हा कोणाचा परिणाम आहे? हा सत्वगुणाचा परिणाम आहे. म्हणजे खाल्लेलं अन्न हा जरी तमोगुणाचा परिणाम असला तरी अन्नाच्या मुळे शक्ती ही क्रियात्मक आहे आणि मग ज्ञान हे सत्वगुणात्मक आहे. आणि म्हणून 3 गुणाचा परिणाम एकत्व आपलं शरीर दिसतच ना, म्हणून परिणाम एकत्वात वस्तुतत्वम. या परिणामाच्या ठिकाणी वस्तुतत्व एकच आहे. बर, आणखीही आपण बघूया. वस्तू एकच आहे, पण त्या ठिकाणी 3 गुणाचा परिणाम त्यामध्ये अभिव्यक्त कसा होतो हे सांगण्याकरता एक आणखी दृष्टांत दिला. तो दृष्टांत असा आहे, कारण म्हणजे दृष्टांत देताना स्त्री किंवा पुरुष असा कोणताही देऊ शकतो आपण, पण इथे दृष्टांत दिला आहे एखाद्या स्त्रीचा. एखादा पुरुष पण आपण घेऊ शकतो, पण एखादी स्त्री असा जर घेतला तर एखादी एक स्त्री आहे, तिच्या पतीने तिला पाहिलं की आनंद होतो. आनंद हा सत्वगुणाचा भाग आहे. सपत्नी म्हणजे त्या पुरुषाला जर 2 पत्नी असेल आणि पहिल्या पत्नीचा जर स्वीकार याने केला तर दुसरी पत्नी त्या स्त्रीला पाहून दुःखी होते.
वस्तू तर एकच आहे. पती तिला पाहून आनंदित होतो, दुसरी सपत्नी तिला पाहून दुःखी होते, आणि तिचं सौंदर्य पाहून एक तिसराच एक कामी पुरुष तो मोहित होतो सौंदर्य पाहून. आपल्याला अशी पत्नी मिळाली असती तर किती सुंदर झालं असतं, नाही मिळाली मग आता हा मोहित होतो. अर्थात एक सुखी, एक दुःखी, एक मोहित आणि एक साक्षात्कारी तत्वज्ञ पुरुष, तो उपेक्षा त्याची बुद्धी होती, तो त्यात काही पाहत नाही. म्हणजे एकच वस्तू सुखात्मक, दुःखात्मक, मोहात्मक आणि तत्वज्ञानाच्या नंतर उपेक्षात्मक होते. कारण का? वस्तूच मुळात त्रिगुणात्मक आहे, आणि वस्तू त्रिगुणात्मक असल्यामुळे त्या वस्तूला आपण कोणत्या गुणांनी पाहतो त्याप्रमाणे त्या वस्तूचा अनुभव येतो. वस्तू एकच आहे, ती कशी आहे? त्रिगुणात्मक. परिणाम एकत्वा, तिन्ही गुणांचा परिणाम म्हणून एक वस्तू आपल्याला प्रत्यक्ष प्रतीतीला येते. परिणाम एकत्वात वस्तू तत्वा. अच्छा, इथपर्यंत सूत्राचा भाग झाला. त्यानंतर दार्शनिक विचार आपल्या समोर येतो. भगवान बुद्ध हे स्वतः मौन अवस्थेमध्ये राहायचे, त्यामुळे ते स्वतः कमी बोललेले आहे. पण त्यांचे शिष्य माध्यमिक, योगाचार, वैभाषिक आणि सौत्रांतिक हे चौघांनी त्यांच्या मौनाचा अर्थ 4 प्रकारे केला, आणि याचा अर्थ असा असावा म्हणून बौद्ध मत 4 प्रकाराच्या मध्ये विभागलं गेलं. त्यांचं म्हणणं थोडक्यात असं, त्यांच्या मतानुसार स्वप्नामध्ये वस्तू असते का? म्हटले नाही. स्वप्नामध्ये वस्तू नसताना वस्तू दिसत नाहीत का? दिसतात. मग स्वप्नामध्ये नसलेल्या वस्तू दिसतात, त्या कशा काय दिसल्या? त्याचं कारण सांगतात, चित्तानेच त्या वस्तू निर्माण केल्या. वस्तुतः त्या वस्तू नाहीच, त्या वस्तू चित्ताने निर्माण केलेल्या आहेत. म्हणजे वस्तूंना अस्तित्व नाही, चित्तच त्या वस्तूंचं अस्तित्व निर्माण करतं. म्हणून खऱ्या अर्थाने वस्तूचं अस्तित्व हे चित्तांतर्गत आहे. म्हणजे चित्त आहे तर वस्तू आहे, म्हणजे चित्त आहे, मन आहे, ज्ञान आहे, अनुभव आहे, अशा अर्थाने घ्या. चित्त असेल तरच त्या वस्तूंना अनुभव आहे, ज्ञान असेल तरच वस्तूंना अनुभव आहे. एरवी वस्तूंना अस्तित्व नाही. जसं स्वप्नातल्या पदार्थांना अस्तित्व हे मनाने दिलेले आहे, त्यांना अस्तित्व नाही, तसं जागृतीतल्या पदार्थांना सुद्धा खरं अस्तित्व नाही, ते अस्तित्व आपल्या मनाने दिलं आहे. म्हणजे वस्तू आहे म्हणून चित्ताला अनुभव येतो का चित्तानेच संस्काराने ती वस्तू निर्माण केली? तर बौद्धांचं मत आहे, सगळ्या वस्तू जगात वस्तूच नाही, सर्व शून्य आहे. सर्व शून्यम शून्यम. पण तरी देखील सगळ्या वस्तूंचा आकार एका बुद्धीमध्ये असतो, आणि बुद्धी वस्तूंना आकार धारण करते. म्हणून त्या बुद्धीला त्याने विज्ञान असं म्हटलं आहे. म्हणून ते विज्ञानवादी आहे. विज्ञानवादी म्हणजे बुद्धिवादी, आणि बुद्धी सगळ्या वस्तूंचा आकार धारण करते असं त्यांनी मानलेलं आहे. म्हणजे वस्तूला अस्तित्व नाही, बुद्धीनेच वस्तूंचं आकार धारण केलं आहे. त्यामुळे विज्ञानवादी असं म्हणतात, वस्तूचं अस्तित्व हे चित्तावर अवलंबून आहे. वस्तूला अस्तित्व नाही, चित्तालाच अस्तित्व आहे. मग असं जर आहे तर त्यावरती उत्तर देण्याकरता पुढचं सूत्र अभिव्यक्त होतं. वस्तु साम्ये चित्त भेदात तयोर विभक्त पंथाः. वस्तु साम्ये, वस्तू वसती इति वस्तू, जी प्रत्यक्ष आपल्या इंद्रियांना अनुभवाला येते, इंद्रिय गोचर असते, ती वस्तू. ती कशी आहे म्हटले? वस्तू तर एकच आहेत,
वस्तू साम्य म्हणजे वस्तू एकच आहे, पण एकच वस्तू त्या वस्तूला पाहणारे चित्त अनेक आहेत, म्हणून चित्त भेदात वस्तू एक आहे, पण त्या एका वस्तूला पाहणारे चित्त अनेक आहेत. त्यामुळे दोन भाग झाले, एक आहे वस्तू आणि दुसरी आहे चित्त. मग म्हटले आता त्या वस्तूचा एक स्वतंत्र परिणाम आहे आणि चित्ताचा स्वतंत्र परिणाम आहे, म्हणून तयो विभक्त पंथा, त्यांचे जे परिणामाचे जे मार्ग आहेत ते मार्ग विभक्त म्हणजे भिन्न भिन्न आहेत. म्हणजेच पाहणारा त्या वस्तूला भिन्न भिन्न रूपाने पाहत असतो, पण भिन्न भिन्न रूपाने त्या वस्तूला जरी पाहिलं तरी ज्या वस्तूला पाहिले आहे ती वस्तू पाहणाऱ्याच्या प्रमाणे भिन्न भिन्न आकाराची होईल का? वस्तू एकच आहे. तर पतंजली महर्षी सांगतात वस्तू साम्य, वस्तू एकच आहे, पण चित्त भेदात, पण चित्तांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भेद आहेत. आणि त्या चित्ताला पाहणारे वेगवेगळे, त्या वस्तूला पाहणारे वेगवेगळे चित्त आहेत. प्रसिद्ध उदाहरण आपण देऊया. समोर पडलेली आहे दोरी, पण ती दोरी आहे असं माहिती नाही आणि तिला पाहणारे 100 लोक आहेत. कोणी म्हणालं हा सर्प आहे, कोणी म्हणालं हा पुष्पहार आहे, कोणी म्हणालं हा दंड आहे, कोणी म्हणालं ही भूरेषा आहे म्हणजे जमीन दुभंगलेली आहे, कोणी म्हणालं हे पाणी सांडलेलं आहे. आता कल्पना करा, वस्तू एकच आहे पण त्या वस्तूच्या संबंधाने कल्पना करणारे चित्त अनेक आहेत. म्हणजे चित्त कल्पना करणाऱ्या चित्तांचा परिणाम हा एक वेगळा मार्ग आहे आणि वस्तुतः ती वस्तू स्वतः परिणाम पावणारी जी आहे ती तिचं अस्तित्व वेगळं आहे. आणि म्हणून वस्तूला अस्तित्व हे चित्तामुळे नसून त्या वस्तूला स्वतंत्र अस्तित्व आहे. तुम्ही त्या तुमच्या चित्ताच्या भावनेप्रमाणे पाहता. मगाशी सांगितलं स्त्री एकच आहे, पण पती, दुसरी सपत्नी, तिसरा कामी पुरुष, तिसरा तत्वज्ञ पुरुष, हे 3-4 चित्तांचे वेगवेगळे आहेत. म्हणून चित्त भेदात त्या वस्तूचा अनुभव घेणारे चित्त, त्या वस्तूचा ज्ञान असणारे चित्त, त्या वस्तूंच्या संबंधाने कल्पना करणारे चित्त हे वेगवेगळे असल्यामुळे त्या चित्तांचा परिणाम त्या वस्तूंच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने होतो. जसं वस्तू एकच आहे, पण तुम्ही लाल चष्मा घातला का पिवळा घातला का काळा घातला का जांभळा घातला, जसजसा तुम्ही ती वस्तू चष्मा असेल त्याप्रमाणे तसा तुम्हाला परिणाम दिसेल. म्हणजे तुमच्या उपकरणाचा परिणाम हा भिन्न भिन्न आहे, पण तुमच्या उपकरणाप्रमाणे वस्तू मात्र भिन्न नाही. वस्तू साम्य, वस्तू एकच आहे. म्हणून चित्त भेदात त्या वस्तूला पाहणारे चित्त जे आहे ते भिन्न भिन्न आहे. म्हणून विभक्त पंथा, तयोः विभक्त पंथा, त्या दोन्हींचे म्हणजे त्या वस्तूचे आणि पाहणाऱ्या चित्ताचे पंथा मार्ग, विभक्त हा भिन्न म्हणजे त्याचे परिणाम भिन्न भिन्न आहे, परिणित वेगवेगळे होते. आणि म्हणून तुम्ही कोणत्या भावनेने वस्तूकडे पाहता त्याप्रमाणे ती वस्तू तुम्हाला परिणित होते. पण याचा अर्थ असा नाही की ती वस्तू तितक्या रूपाने परिणित झाली. वस्तू एकच आहे, वस्तू साम्य, ती वस्तू एकच आहेत,
पण तिला पाहणारे चित्त हे भिन्न भिन्न असल्यामुळे त्यांना भिन्न भिन्न अनुभव येतो. पण एक मात्र निश्चित आहे की त्या वस्तूला अस्तित्व तुमच्या चित्तामुळे नाही, तर त्या वस्तूला अस्तित्व हे स्वतंत्र आहे. हे सांगण्याकरता आपल्याला पुढचं सूत्र येतं, कारण हा एकच विचार आहे. नचैक चित्ततंत्रम वस्तू तत् अप्रमाणकम तदा किम स्यात्. ते असं म्हणतात, वस्तू, प्रत्येक बाह्य वस्तू जी आहे ती स्वतंत्र आहे. ती कशी आहे? एक चित्ततंत्रम न, ते कोणत्याही एका चित्तावर त्या वस्तूचं अस्तित्व अवलंबन नाही. म्हणजे तुम्ही ती वस्तू पाहिली म्हणून त्या वस्तूला अस्तित्व आहे असं नाही. तर वस्तूला अस्तित्व आहे म्हणून तुम्ही पाहिलं. पण विज्ञानवादी बौद्ध असं म्हणतात, नाही, वस्तूला अस्तित्व नाही. आमच्या बुद्धीने त्या वस्तूचा आकार धारण केला आणि तशी ती वस्तू दिसायला लागली. म्हणजे वस्तूला अस्तित्व हे चित्तावर अवलंबून आहे. वस्तूवर, स्वतंत्र वस्तूला अस्तित्व नाही. पतंजली महर्षी म्हणतात असं नाही होऊ शकत. कारण का सांगतात की वस्तू एक चित्ततंत्र न, कोणतीही वस्तू एका चित्ताच्या ती अधीन नाही. चित्ततंत्र म्हणजे चित्ताच्या तंत्राच्या अधीन नाही. मग काय आहे? त्या वस्तूला स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि बौद्ध म्हणतात नाही, वस्तूला अस्तित्व नाही, चित्तावरती वस्तू अवलंबून आहे. तुम्ही वस्तू जेव्हा पाहत नाही तेव्हा ती वस्तू नष्ट झाली. जेव्हा पाहिलं तेव्हाच त्या वस्तूला अस्तित्व. तर ते असं म्हणतात, जेव्हा एखादा वस्तू पाहतो आणि दुसरीकडे जेव्हा वस्तू पाहायला लागला, मग इतरांना ती वस्तू दिसणार नाही का? तत् अप्रमाणकम किम स्यात्. ती वस्तू इतरांना प्रत्यक्ष प्रमाणाने दिसणार नाही का? दिसेल ना. मग तुम्ही असं कसं म्हणतात की चित्ताने ती वस्तू पाहिली तरच त्या वस्तूला अस्तित्व आहे? पतंजली महर्षी म्हणतात, न एक चित्ततंत्रम न, एका चित्तावरती त्या वस्तूचं अस्तित्व अवलंबन नाही. कारण तुम्ही जेव्हा ती वस्तूला पाहत नाही, दुसरीकडे पाहतात, तेव्हा ती वस्तू काही नष्ट झाली का? एक, जेव्हा तुम्ही त्या वस्तूला पाहत नाही तेव्हा ती काही दुसऱ्याला दिसणार नाही का? नाही, असं नाही. वस्तू तुमच्या पाहण्यावरती अवलंबून आहे. वस्तूला स्वतंत्र अस्तित्व आहे. एक दृष्टांत दिला, एका मिनिटात सांगतो. अंधारामध्ये आपण चाललो आहे आणि एखाद्या वस्तूला आपण आदळलो. मग तुम्ही वस्तूला पाहिलंय का अंधारात? नाही. मग तुम्हाला ती वस्तूला धडकलात. मग तुम्ही पाहिल्यानंतर वस्तू निर्माण झाली की वस्तू अगोदरच होती? का तुम्ही धडकला म्हणजे तुम्ही पाहिली नाही? त्याचा अर्थ चित्ताने जेव्हा वस्तू पाहिली नसते तेव्हा सुद्धा त्या वस्तूला अस्तित्व असतं. चित्तावरती स्वतंत्र वस्तूला अस्तित्व नसतं. म्हणून पतंजली महर्षींनी बौद्धवादाचं खंडन करण्याकरिता सांगितलं की सर्वम शून्यम शून्यम, असं नाही, तर वस्तूंना स्वतंत्र अस्तित्व आहे, चित्तावरती अवलंबन नाही. म्हणून वस्तू एक चित्ततंत्र न, त्या चित्ततंत्रावरती वस्तू अवलंबन नाही. तत् अप्रमाणकम तदा किम स्यात्. तुम्ही त्या वस्तूला पाहिलं नाही म्हणून ती वस्तू काही अप्रामाणिक होईल, त्या वस्तूचं अस्तित्व काही नष्ट होईल, ती वस्तू काही दिसेनासे होईल? नाही. तुम्ही जरी त्या वस्तूला पाहिलं नाही तरी त्या वस्तूचं अस्तित्व आहे. म्हणजेच तुमच्या चित्तावर वस्तूचं अस्तित्व अवलंबन नाही, त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे. म्हणून विज्ञानवादी, इथे विज्ञानवादी म्हणजे सायंटिस्ट असे नाही बरं का. इथे विज्ञानवादी शब्द, विज्ञान शब्दाचा अर्थ आहे बुद्धी, विज्ञान शब्दाचा अर्थ आहे चित्त,
विज्ञान शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, विज्ञान शब्दाचा अर्थ आहे अनुभव. जेव्हा चित्त असेल तेव्हाच त्या वस्तूला अस्तित्व आहे असं जे विज्ञानवादी मानतात ते व्यवहाराला अनुलक्षून नसल्यामुळे त्या मताचं खंडन करण्यासाठी नचैक चित्ततंत्रम वस्तु तत् अप्रमाणकम तदा किं स्यात्, तुम्ही त्या वस्तूला पाहिलं नाही तेव्हा ती वस्तू काय अप्रामाणिक होईल का, ती दिसेनासे होईल का? नाही, ती दिसणार. म्हणून वस्तू चित्ततंत्र नाही, वस्तू वस्तुतंत्र आहे. वस्तूला इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे. थिंग्स डज नॉट डिपेंड ऑन युअर माइंड, तुमच्या वस्तू मनावरती अवलंबून नाही हे सांगण्याकरता नचैक चित्ततंत्रम वस्तु तद अप्रमाणकम तदा किं स्यात्. आणखीही काही या संबंधाचा बौद्ध विचारांच्या ह्या आर्ग्युमेंटेशन हा अप्रत्यक्षरित्या चाललेला आहे. काल आपल्यासमोर नैयायिक होते, आज आपल्यासमोर म्हणजे पतंजलींच्या समोर विज्ञानवादी बौद्ध आहे. त्या संबंधाचं खंडन करण्यासाठी हे सूत्र असो. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्ण